तर आजच्या ब्लॉगमध्ये हे सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे, तर ब्लॉग नक्की बघा. आणि त्या बसलो मेट्रो स्टेशनच्या पायऱ्यांवर बसलोय. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता आम्ही आलो आहे घाटकोपरला आणि त्या बसलो मेट्रो स्टेशनच्या पायऱ्यांवर बसलोय घाटकोपर स्टेशनच्या. आणि आम्ही काय झालं, आम्ही आलो ऑटोने इथे घाटकोपरला आणि अथांगला जायचं आहे मेट्रोने. पण आता आम्ही आलो आहे आणि परत कसं जाणार, कोणाची वाट बघतोय आता? पण वाट कोणाची बघतोय? तर आम्ही आता दीपाची वाट बघतो इकडे. आणि त्याला मेट्रोला जायचं ना, चलना नुसती रट लावला नाही. आणि आता खूप गर्दी आहे, तर त्याला काय बोलली मी जाताना जाऊया, तर नाही, त्याला आत्ताच जायचं आहे. काय स्कूलला कशाला? मीटिंगला. टीचरला मी सांगू मीटिंग घ्या आमच्या दोघांसाठी. हां तर त्याला काय झालं, पप्पा त्याचे आलेत नाईट करून आणि झोपले. तर त्याला मी काय बोलली, घाटकोपरला मी जाते. हा बोलायला लागला मी घाटकोपरला येत नाही, पण मी बाहेर जातो खेळायला. तरी मी त्याला बोलली मग चल आपण जाऊया. तर मला म्हणतो स्टेशनला नाही जायचं, आपण माझ्या स्कूलला ना मीटिंगला जाऊया. याच्या बापसान कधी पण मीटिंग ठेवली आहे स्कूलमध्ये. एरवी तर स्कूलला जायचं नसतं सकाळचं. हां ऐक ना, दीपाला माहिती नाही तू आलाय, तिला सरप्राईज द्यायचं आपण. तू आलायस त्याचं. ऐक इकडे ये. दीपा येणार आणि दीपाला तू भाव करायचा. ओके, इकडे लप तिकडेच लिहा, तिकडेच थांब. आता आहे ना इथे लपला आहे आणि दीपाची आम्ही वाट बघतोय. दीपाला आहे ना तो भाव करणार आहे, म्हणजे दीपाला घाबरवणार आहे तो. दीपा एवढी गर्दीमध्ये कुठेतरी मला दिसली. दिसली त्या बाजूला कुठे चालली आहे? ए दीपा आली काय? तू तिकडे कुठे चाललेली? तुला इकडे जम्बो किंगच्या इथे ये म्हणून सांगितलं ना. काय? अरे आता तुला मी काय बोलली, हिला येऊन मार म्हणून. तू तिकडनं भाव काय करते? ती काय घाबरणार आहे? त्याला? येस. त्याच्यानंतर आम्ही मग घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे पी आलो. आणि मग मी आरशामध्ये बघायला घेतलं तर माझे केसांकडे माझं लक्ष गेला आणि एवढे खराब झाले केस. आणि काय होतं ते मी ना, मला लक्षात देत नाही घरातली कामं, ह्यांचं सगळं. मग ते 2-3 माणसांचं करेसर आहे ना, मला पुरे दम होतो. आणि मग त्याच्यामध्ये मग ही केस नुसती मी वरती बांधून ठेवते आणि ती केस ना माझी खराब झाली. अशी एवढी खराब केस नाहीच आहेत माझी, खूप छान आहेत, कर्ली वगैरे आहेत आणि ती आपोआप कर्ली होतात. पण हे मी अक्षरशः सारखा ते बुचडा बांधून ठेवून आहे ना, ती खराब करून टाकली आहे मुळापासून. ते केस वाढत जातात ना, केसांचे ते शेंडे पण तसेच फुटतात आहे, म्हणजे वाकडे तिकडे. काय झालं आहे केसांना काय कळत नाही. बघू आता एकदा ट्रीटमेंट करायचा विचार चालू आहे. ट्रीटमेंट म्हणजे हेअर लॉस होतो तोच, आणि बाकी काय केस व्यवस्थित ठेवले 2-4 दिवस का ते राहतात. आणि येरे माझ्या मागल्या दुसऱ्या दिवशी परत बुचडा बांधून घरामध्ये मग कामं करायला लागते, असं होतं. आणि पुन्हा तसंच होतात, मग खराब व्हायला लागतात. आणि मग म्हणून मी विचारच सोडून देते की केसांना काहीतरी ट्रीटमेंट करू वगैरे, असं तसं सलूनला वगैरे जाऊ नाही. कारण का मला माहिती आहे मी घरात आल्याच्या नंतर ते केस बांधूनच ठेवणार आहे, कारण का केस बांधल्याशिवाय कामं काही ती आटपत नाही. तर नारळाला गेली आहे तडा, तर त्याचं कारण सांगते मी तुम्हाला कशी गेली. तर काही दिवस झाले नारळातलं पाणी संपलं होतं. मला वाटत होतं असं की नारळातलं त्या कलशातलं पाणी संपलं आहे म्हणून. तर मी बोलली उद्या सकाळी बत्ती करेन ना, तेव्हा चेंज करते, संध्याकाळचं नको म्हणून असं विचार केला. आणि दुसऱ्या दिवशी मला बत्तीच करायला नाही. तर मी बोलली आता काय करायचं. मग 7-8 दिवस तसंच राहिला नारळ, आणि तसंच राहिल्यामुळे त्याला पाणी नाही भेटल्यामुळे त्याला गेली तडा. तर आता मग काय करणार, मग असं तर नारळ आपण ठेवत नाही देवाऱ्यामध्ये. मग नशीब ताबडतोब माझ्याकडे इमर्जन्सीमध्ये गावावरून आणलेला नारळ होता, तर तो घेतला आणि तो ते जागेवरच म्हणजे असा चेंज करून टाकला. आणि ह्याला जास्त किशी असल्यामुळे त्याला आता पावसाळ्यात नमी धरून राहील.
म्हणून मी तो जास्त किशीवाला नारळ घेतला, कारण का गावावरनं आपण नारळ आणले तर ते कसे पूर्ण सोलून तर आणत नाही, त्याला किशी असतेच नारळाची. मग तो चेंज करून ठेवून दिला. लकीली बरं झालं टायमिंगवर मला तो नारळ हाताला भेटला. मला वाटतं तो देवारात ठेवण्यासाठीच आला होता गावावरून. तर मग आता ती पूजा वगैरे करून घेतली मी आणि मग जरा बरं वाटलं जेव्हा नारळ चेंज केला तेव्हा.